वेदाचे बाबा मला म्हणाले होते की ते दादासाहेबांकडे चालले, पण हे तर इथे मायासोबत आहेत. मला आधी वाटत होते की तू या घरातून निघून जा हे सांगायला ते मायाशी बोलत असतील, पण इथे तर काहीतरी वेगळं दिसतंय. मार्जारी बरोबर म्हणाली होती, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, तसंच काम केल्याशिवाय परिणाम दिसत नाही. आता याचा परिणाम हळूहळू दिसायला लागेल. बाबा, उद्याच्या मीटिंगमध्ये किर्लोस्करजी, तेलीजी आणि पाठारेजी स्वतः येत आहेत. पाठारे येणार आहेत. सो आय थिंक तुम्ही आलात तर बरं पडेल. पॉइंट्स नीट नोट डाऊन करून घ्या आणि प्रेझेंटेशन स्ट्रक्चर असू दे नीट. बाबा, कामाचं काही प्रॉब्लेम नाही, फक्त यु नो देअर ओल्ड स्कूल. तुम्हाला बघितलं तर त्यांना कॉन्फिडन्स येतो. मी कशाला, तू कर ना मॅनेज. तुम्ही लास्ट टाइम सुद्धा नव्हता. दे वर मिसिंग यू, दे वर टॉकिंग अबाउट यू. बरं ठीक आहे, येतो. प्रमता लवकर झोपावं लागेल ना, सकाळी लवकर मीटिंग आहे. अथर्व थांब. कुठे कुठे चाललास तू? कुठे चाललंय म्हणजे? झोपायला चाललाय तू? उद्या सकाळी लवकर मीटिंग आहे ऑफिसची, महत्वाची. होय, काम झालंय. हो, तुमचं काम झालंय, पण माझं काम आहे ना. कसलं काम आई? हे बरं आहे तुमचं. तुमचं काम ते काम आणि माझं काम काहीच नाही का? आहे असं काहीच नाहीये. बोल ना. बापरे, तुम्ही दोघं भांडत बसा, मी झोपायला होता. काय झालं? तू तिथे बस. बस इथे बस. सांग, काय झालं? काय झालंय म्हणजे? तुला ना माझ्यासाठी आजकाल वेळच नाही अथर्व. एक तर ना आजकाल तू ऑफिसमध्ये असतोस, घरी आल्यानंतर मीरासोबत असतोस किंवा मग वेदाशी फोनवर गप्पा मारत बसलेला असतोस, आणि दादासाहेबांसोबत पण तुझ्या सतत मीटिंग सुरू असतात. मी कधी गप्पा मारायच्या तुझ्याशी? आहे असं काहीच नाही. तू इथे माझ्याशी बोलत बस अथर्व, आणि तिकडे तिकडे मीराला असं वाटेल की तू अजूनही मायाबरोबरच गप्पा मारतोयस. वेदाचे बाबा, काय चाललंय तुमचं? काय चाललंय म्हणजे? तुमचं माझ्यासोबत काय सुरू आहे? काय बोलत असता सतत तिच्याशी? हा काय प्रश्न आहे मीरा? मला पडलेला हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि मला याचं खरं खरं उत्तर हवंय. खरं खरं तुझं डोकं ठिकाणावर आहे का मीरा? आहे, आणि तेच डोकं वापरून मी विचार केलाय. मला उत्तर हवंय. माझ्याशी काय बोलत होता तुम्ही? तुला रोज एक नवीन विषय काढून माझ्याशी भांडायचंच आहे का? बोललो मी मायाशी, तर मी कोणाशी बोलावं, काय बोलावं हे दरवेळेस मी तुला सांगणार नाहीये. आणि तुला वाटतं तसं काहीच नाही मीरा. घरात आल्या आल्या ती माया अचानक समोर आल्यानंतर माणूस करणार तरी काय? काय झालंय अथर्वांना?
असं का वागताय ते? आपण दोघींनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं ना त्यांना ते मायाशी बोलताना. आणि त्यांचं म्हणणं नॉर्मल नव्हतं वाटत मीरा. आणि जर काहीच नाहीये तर ते का लपवतायत तुझ्यापासून? मला अथर्वचं वागणं अजिबात पटत नाही. अंबिकाचं काहीतरी करावं लागेल. तिने सुद्धा काल काय आणि मायाला बोलताना पाहिलंय. अर्थात तिला तो अथर्वच वाटणार, पण तिच्याकडे शक्ती आहे. ती क्षुल्लक असली तरी ती दुर्लक्ष करण्यासारखी नाही. तिने काही गडबड करू नये म्हणून तिच्यावर लक्ष ठेवावंच लागेल. ती अंबिका सध्या सत्य शोधायच्या मागे आहे आणि ती नक्कीच या सगळ्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करणार. वेदाचे बाबा, डायनिंग टेबलवर या ना, नाश्ता करून घ्या. नकोय मला. औषधं घ्यायची तुम्हाला, नाश्ता तर करावा लागेल ना. मीरा, तुमच्या दोघांमध्ये मायाबद्दल काही बोलणं झालं का परत? काय केलं हिने? मीरा, ही माया ना माझ्या डोक्यात जायला लागलीये. असंच सोडणार नाही मी. मला यायला उशीर झाला वाटतं. काहीतरी गडबड झालेली दिसते. आणि अंबिका कुठे आहे? दिसत नाहीये. मायाने काहीतरी आगाऊपणा केला नसेल ना.